नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण इथे बनवणार आहे मँगो शेक। तर इथे मी आता मँगो शेक बनवायला सुरुवात करते। तर त्यासाठी इथे मी एक आंबा घेतलेला आहे आणि त्याचा असा पल्प काढून घेतलेला आहे आणि आता हा पल्प जो आपण काढलेला होता तो आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत, ज्यूस करून घेणार आहोत। तर इथे त्यासाठी मी 3 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार साखर घ्यायची आहे। तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्त साखर टाका, कमी गोड हवा असेल तर कमी साखर टाका। तर इथे मी थोडं दूध टाकून 4 ते 5 काजू टाकून हे मिक्सरला बारीक असं करून घेतलेलं आहे। तर इथे आपला मँगो शेक रेडी झालेला आहे। चला तर याला आता आपण गार्निशिंग करूया। तर इथे मी थोडीशी मलाई टाकलेली आहे। त्यानंतर इथे मी पिस्ताचे बारीक कट करून घेतलेले काप टाकणार आहे। तर अशा पद्धतीने आपला मँगो शेक हा रेडी झालेला आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने असा मँगो शेक तुम्ही देखील घरी बनवून पहा, खूप छान लागतो। बघा दिसायला सुद्धा किती छान दिसतो। बाय बाय।